आज 15 मार्च 2025 हा महास्वच्छता अभियानाचा राहता शहरातील 26वा दिवस। आजच्या या दिवशी नवनाथ मंदिर रस्ता जे की चारीवरती डिवायडर टाकण्यात आलेले आहे, त्या डिवायडरच्या कडेला असलेली माती आज स्वच्छ करण्यात आलेली आहे। रस्त्याच्या कडेला किंवा रस्त्याच्या मधोमध जे डिवायडर असतात त्यामध्ये त्या कडेला साचलेली माती नगरपालिका प्रशासनाने वारंवार स्वच्छ करणं अपेक्षित आहे। स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून रस्त्याची स्वच्छता करणे अपेक्षित आहे। असे असतानाही हा राहता शहरातील अतिशय महत्त्वाचा रस्ता असून या ठिकाणी कोणत्याही प्रकारे स्वच्छता कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली नाही। आजच्या या महास्वच्छता अभियानामध्ये राहता तालुका माजी संघटनेचे अध्यक्ष सोलाके साहेब, त्यानंतर नांदुरकीवरून काटे साहेब, बकरे साहेब, डॉक्टर संजयजी उबाळे साहेब, पेंटर आंधळे साहेब, अशोकजी निकाळे, अनिल सोमवंशी, आमचे गुळवेदाजी, पेंटर सातोरे, डॉक्टर बोराडे व पेंटर आंधळे या सर्वांनी या स्वच्छता अभियानात सहभाग घेतलेला आहे। आज या डिवायडरच्या कडाची माती स्वच्छ करण्यात आलेली आहे। भविष्यात या रस्त्याचे रुंदीकरण झालं तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना प्रॉपर वॉकिंग ट्रॅक होतील। तोपर्यंत तिथपर्यंतची जागा साफ करणं हे निश्चितच नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे। या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरिक सकाळ संध्याकाळ वॉकिंगसाठी येत असतात। आपण बघू शकतो की यापूर्वी या परिसराची 2दा स्वच्छता अभियान करण्यात आलेलं आहे। यामुळे दिवसेंदिवस या परिसरातील कचरा कमी होत आहे। हे नक्कीच राहता शहराच्या दृष्टिकोनातून एक चांगलं लक्षण आहे। हळूहळू लोकांना सार्वजनिक स्वच्छतेचं महत्त्व कळत आहे। यामुळे हळूहळू नागरिक आपला कचरा आपल्या पद्धतीने डिस्पोजल करण्याचा प्रयत्न करत आहे। तरी नगरपालिका प्रशासनास विनंती आहे की हा नवनाथ मंदिर रस्ता यांच्या दैनंदिन कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून रस्त्याची झाडलोट झाली पाहिजे। स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून ज्या ज्या गोष्टी करणं गरजेचं आहे त्या सर्व राहता नगरपालिका प्रशासनाने या रोडवरती राबवणं अतिशय गरजेचं आहे। या रस्त्याला एक चांगलं वैभव प्राप्त करून देणं ही नगरपालिका प्रशासनाची जबाबदारी आहे। नगरपालिका प्रशासन तसेच पाटबंधारे विभाग यांच्याशी प्रत्यक्ष समन्वय करून संपर्क करून विनंती करण्यात आलेली आहे की हे डिवायडरमध्ये असणारे जे होल आहेत ते बंद करावे, त्यावरती ढापे टाकण्यात यावे, म्हणजे परिसरातील अथवा येणारे जाणारे नागरिक यामध्ये कोणत्याही प्रकारचा कचरा टाकणार नाही। तरी भविष्यात हळूहळू दररोज राहता शहरातील प्रत्येक रस्ता हा सुंदर होत झाला पाहिजे। या दृष्टिकोनातून नगरपालिका प्रशासनाने काम करणे अपेक्षित आहे। आम्ही हे जे काम करत आहोत हे एक काम दिशादर्शक आहे। राहता शहरामध्ये जर सार्वजनिक स्वच्छतेकडे समन्वयाने नागरिकांनी व प्रशासनाने लक्ष दिलं तर कसा बदल होऊ शकतो हे दाखवण्यासाठीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।